नमस्ते मैत्रिणींनो, तर आज मी तुम्हाला डीप गळा कसा कट करायचा तर त्याची तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. तर सुरुवातीला आपण काय करायचं की डीप किती गळा आपल्याला घ्यायचे त्याचं माप घेऊया. हे बघा, इथे 10 ते 10.25 इंच, जवळजवळ 10.25 इंचाचा हा आपला गळा आहे. त्याबरोबर तुम्हाला ही खालची जी कमरेची पट्टी आहे त्याचंही तुम्हाला माप घ्यायचे. आता इथे आपण गळारुंदी टाकायची आहे. इथे मी आधीच मार्किंग करून ठेवलेलं होतं. पण डीप गळा असेल 9च्या पुढे तर तुम्हाला 1.5 इंचाची गळारुंदी घ्यायची आहे. त्याचं कारण तुम्हाला नंतर सांगते. आता गळ्याचं माप टाकताना अशा पद्धतीने टाकायचं. वरून अर्धा इंच सोडायचं आणि 10 इंच जर गळा असेल तर 1.25 इंच टाकायचं. कारण का आपल्याला गळापट्टी शिवताना 1/2 इंच आपलं त्याच्यामध्ये मार्जिन जातं. आणि खाली गळारुंदी 3 इंचाची द्यायची आणि हा असा चौकोन आकार करून घ्यायचा आहे. आणि तिरपं आपल्याला अशा पद्धतीने ही तिरपी 1/2 इंच घेऊन असा गोलाकार असा आकार द्यायचा आहे. ओके, तर इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. कळालं नसेल तर मला कमेंट करून सांगा, त्याच्यावर सविस्तर व्हिडिओ मी करेन. आणि त्याच्यानंतर हा असा गळा आपल्याला कट करायचा आहे. गळा कट केल्यानंतर ही जी उरलेली पट्टी आहे ही आपल्याला काज बटन वगैरे त्याला होते फ्रंट्सला. आता हा बघा, आता हा गळा मी कट केलेला आहे. मी तुम्हाला सविस्तर सांगते. 1.5 इंच आपण का घेतलेला आहे गळारुंदी. हे बघा, आपण इथे टक्स मारणार तेव्हा हा गळा फाकला जाणार. परत एकदा तुम्हाला दाखवते. बघा, इथे खाली टक्स मारल्यावर गळा हा आपला असा फाकला जातो, तेव्हा 3 इंचापेक्षा जास्त ही गळारुंदी होते. ओके, त्यासाठी आपल्याला 1.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे. आता आपण हा व्यवस्थित गळा हा शिवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. जेव्हा आपण गळपट्टी लावतो तेव्हा चुन्या येत नाही. ब्लाऊजचा जो कपडा असतो तो प्रॉपर असला पाहिजे, अस्तरला जोडलेला. त्यासाठी मी ही गळ्याचा जो आकार आहे हा स्टिच करून घेत आहे. आपण जर या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली, छोट्या मोठ्या गोष्टींची, तर ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित बसतो, फिनिशिंगमध्ये येतो आणि प्रॉपर आपल्याला फिटिंगमध्ये बसतो. तर आता इथे मी टक्स मारून घेतलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला टक्स मारायचे आहे. अर्धा इंच टक्स मारायचे, कारण का कमरेमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतो ते टक्ससाठी. ओके, तर अशा पद्धतीने टक्स मारून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. बघा, हे अंतर वाढले की नाही अशा पद्धतीने. त्यासाठी आपल्याला गळारुंदी आहे ना ही कमीच घ्यायची असते, का तर ह्याचं अंतर वाढतं म्हणून. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा. बाय.